ब्रेकिंग न्यूज, आताची सर्वात मोठी बातमी। अस्तंभऋषी यात्रेतून परतणाऱ्या भीषण अपघातात 8 भाविकांचा जागीच मृत्यू। जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या अस्तंभऋषी यात्रेतून परतत असताना भाविकांचा बोलेरो वाहनाचा चांचेली घाटात भीषण अपघात झाला। महिंद्रा बोलेरो वाहनाचा तोल जाऊन ती दरीत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत। अपघात इतका भीषण होता की वाहनातील पहिल्या रांगेत बसलेले काही भाविक अपघाताच्या धक्क्याने तिसऱ्या रांगेत सापडले। या भीषण दृश्याने सर्वांच्या अंगावर शहारे आले। अधिकाऱ्यांनी मृत्यूंची संख्या आणखी वाढवण्याची शक्यता वर्तवली आहे। या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये भूषण गोसावी वय 28 राहणार घोटाणे, पवन मिस्त्री वय 25 बापू धनगर वय 25 गणेश संजय भिलाव नंदुरबार यासह 4 इतर भाविकांचा समावेश आहे। गंभीर जखमींमध्ये दिनेश सतीलाल ठाकरे कोलदे, कृष्णा अशोक मिस्त्री घोटाणे, रविराज ठाकरे बालदा, कृष्णा पाडवी बालदा, प्रवीण पाडवी बालदा, अर्जुन चुनीलाल सोनवणे तडोदा, राहुल रायसिंग ठाकरे समशेरपूर, दीपक हिम्मत गोसावी घोटाणे, सागर सुदाम पाटील घोटाणे, सागर राजू ठाकरे समशेरपूर, नमन मुकेश गायकवाड तडोदा, जयेश महेंद्र मिस्त्री घोटाणे, गणेश सुभाष गोसावी घोटाणे, कार्तिक सोनवणे तडोदा आदींचा समावेश आहे। अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता। तातडीने मदत कार्य सुरू करत वाहन चालक अण्णा उदल पाटील, रोहन गुरव आणि पप्पू गुरव, मुकेश बिरारे यांनी जीवाची पर्वा न करता जखमींना रुग्णालयात पोहोचवले। कुठून येत होते? कुठून येत होते? काय झालं? चांचेली घाटात झालं। किती लोक होते भैया? किती जण होते गाडीत बसलेले? बाकी 15 जण आमच्या गावाचे। कोणत्या गावाचे? घोटाणे। तू गाडीत बसला होता का? तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश वडवी यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून मदत कार्याचे समन्वय केले। या मोहिमेत डॉक्टर गोविंद शेडके, डॉक्टर अशोक वडवी, डॉक्टर योगेश पवार, डॉक्टर परेश चावडा, डॉक्टर सय्यद पठाण, डॉक्टर योगेश्वर चौधरी, डॉक्टर लक्ष्मीकांत चौधरी यांनी रुग्णालयात उपचार केले। दरम्यान आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून देखील तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे। आमदारांच्या सूचनेनुसार आमदार रुग्ण सहायता केंद्राचे पथक योगेश मराठे यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे। केसरसिंग क्षत्रिय, चेतन शर्मा, विनोद माळी, अमन जोरी, रोहन माळी, मुकेश बिरारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले। तसेच जितेंद्र सूर्यवंशी, अजय परदेशी, योगेश चौधरी, किरण सूर्यवंशी, रोहन माळी यांनी अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवली। हा अपघात धनत्रयोदशीच्या दिवशी घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। अस्तंभऋषी यात्रा धनत्रयोदशीपूर्वीच सुरू होते। या यात्रेत महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून हजारो भाविक सातपुड्याच्या डोंगरातून पदयात्रा करून शिखरावर असलेल्या ऋषीच्या दर्शन घेतात। निसर्गरम्य वातावरणात मशाली, टेंबे, टायर घेऊन भाविक रात्री चढाई करतात। महाभारतकालीन अश्वत्थामा याचेच अस्तंभारूप असल्याची श्रद्धा आहे। धनत्रयोदशीच्या पहाटे पूजा, नारळ अर्पण, ध्वजपेट लावण्याची परंपरा आहे। 3-4 दिवस चालणाऱ्या यात्रेत भाविक नवस बोलून दीर्घायुष्य आणि आरोग्याचा आशीर्वाद मागतात। यात्रेचा शेवट तळोदा येथे जल्लोषाने मिरवणुकीद्वारे होतो आणि भाविक पावोबा ऋषीच्या यात्रेला प्रस्थान करतात। या दुर्घटनेने संपूर्ण नंदुरबार जिल्हा हादरला असून भाविकांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। प्रशासनाने सखोल चौकशीचे आदेश दिले असून जखमींवर सर्वतोपरी उपचार सुरू आहेत। आमचा बेरीज फेल झाला होता। आज तंबाच्या रिटर्न आलो तिकडनं येता बेरीज फेल झाला होता। डायरेक्ट खाय 20-25 जण सगळी जखमी झाली। तळाईला पीएससी ला आहे। पीएससी आरोग्य सेवा केली। माझी अस्तंभ्याला ड्युटी होती। अस्तंभ्याला ड्युटी होती। आम्ही 24 तास ड्युटी केली। ड्युटी करून मी घरी येत होतो। आमच्यासोबत डॉक्टर वाडगे पण होते आमच्या सीएचे। ते ड्युटी करून घरी येत असताना आम्हाला ही गाडी वरून खाली आलेली आहे।
ती वरून खाली आली आम्ही गाडी पाहिली, आम्ही साईडला लावली आणि आम्ही स्वतः म्हणजे चेकअप केले. जे डेट होते त्यांना तिथं राहू दिलं पहिले स्टार्टिंगला, आणि जे होते त्यांनी पिकअप वाले चेक रिक्वेस्ट केली. ती रिक्वेस्ट करून आम्ही सर्व पेशंट इमर्जन्सी पेशंट इथं पाठवले होते. आणि मग नंतर डेड बॉडी आणि एक रेस्क्यू अँब्युलन्स वाल्याची रिक्वेस्ट करून आम्ही ती रेस्क्यू आम्ही तिथं काढायला पाठवलं. खाली पडी गेली वरती अडकलेलं म्हणजे ही तिसऱ्या मजल्यावरून दादा खाली दुसऱ्या मजल्यावर आली. बॉडी. हा एक का दोन होते तेवढं नाही सांगता मला, पण 1 का 2 बॉडी तिथं अटकलेली होती. तर 2 म्हणजे तिसऱ्या मधून खाली आली, बाकी पेशंट इथं, बाकी पेशंट त्या खालच्या तळाला होते. 5 पेशंट आम्ही खालून 10-15 पेशंट आम्ही 15 ते 1 पेशंट आम्ही पिकअप मध्ये टाकून आम्ही इथं पाठवून आणि जागेवर किती तुम्ही तुम्हाला 7 जागेवर का? हो जागेवर. हे पण नाव आहेत का तुमच्याकडे? नाव नाही सांगता दादा, कारण हे पण आमच्यासोबत हा तर त्यांच्या जवळ कठीण काम आहे. शिफ्ट करता